सिरियातील वाढत्या तणावादरम्यान सिरियाचे अध्यक्ष बशर अल अस्साद यांना बंडखोर सैन्याने पदच्युत केल्यानंतर त्यांना रशियामध्ये आश्रय देण्यात आलाय। रशियाकडून याबद्दल अधिकृतरित्या माहिती जारी करण्यात आलेली आहे। रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेकोव यांनी अस्साद मॉस्कोमध्ये केव्हा आले हे मात्र सांगण्यास नकार दिलाय। रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अस्साद यांच्यामध्ये सध्या कोणतीही बैठक नियोजित नसली तरी अस्साद यांना रशियामध्ये आश्रय देणं हा पुतिन यांचा निर्णय होता, असं क्रेमलिनने सांगितलेलं आहे। सिरियामधील परिस्थिती अस्थिर असल्याचं म्हणत रशियन अधिकाऱ्यांनी युक्रेन आणि मध्य पूर्वेतील सध्या सुरू असलेल्या अशांततेकडे लक्ष वेधलंय। क्रेमलिनने सिरियामधील सध्याच्या काळातील अडचणी मान्य करून अस्थिरतेला सामोरं जाण्यासाठी बंडखोरांशी संवाद साधण्याच्या गरजेवर भर दिलाय। रशियन परराष्ट्र मंत्रालयाने घोषित केलेलं होतं की अस्साद यांनी राष्ट्राध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि शांततेने सत्तेचं हस्तांतरण करण्याच्या सूचना देऊन देश सोडलाय। सिरियामध्ये दोन प्रमुख लष्करी तळ असलेला रशियाने सातत्याने हा बशर अल अस्साद यांना समर्थन दिलेलं आहे। अस्साद यांना सत्तेवरती ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये रशियाने सिरियाच्या एकूण 13 वर्षांच्या गृहयुद्धामध्ये हस्तक्षेप केलेला होता आणि याच संदर्भामध्ये काही महत्त्वपूर्ण घडामोडी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर रशियाकडून अस्साद यांना राजकीय आश्रय देण्यात आलेला आहे। 1966च्या सिरियन सत्ता पालटामुळे सोव्हिएत युनियनचा सिरियाला पाठिंबा होता। तर 13 नोव्हेंबर 1970ला सोव्हिएत युनियनच्या मदतीने अस्साद सिरियामध्ये सत्तेवर आले। त्यानंतर अस्साद यांच्या कार्यकाळामध्ये लष्करी अधिकारी व्यावसायिकांचं एकंदरीतच संपूर्ण रशियामध्ये प्रस्थ पाहायला मिळालं। सिरियामध्ये रशियाचे महत्त्वपूर्ण आर्थिक हितसंबंध देखील जोडले गेले। त्यानंतर 2009 मध्ये सिरियात रशियाची गुंतवणूक हे 19.4 अब्ज डॉलर्स इतकी झाली। तर 2010 मध्ये रशियाकडून सिरियामध्ये 1.1 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली। तर 2018 मध्ये रशियाची सिरियन मुलांसाठी मोफत लष्करी शिक्षणाची घोषणा महत्त्वपूर्ण ठरली। त्यानंतर 2000 ते 2010 दरम्यान रशियाने सिरियाला 1.5 अब्ज डॉलर्सची शस्त्र विकलेली होती। अस्साद यांचं पतन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे भारताच्या राजकीय आणि आर्थिक हितसंबंधांची चिंता वाढलेली आहे। भारताला सर्वात मोठा धोका हयात तहरीर अल शाम कडून आहे। ही एक कट्टर इस्लामिक संघटना आहे जिला अनेक देशांनी दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलाय। HTSचा अल कायदाशीही संबंध आहे। HTSच्या वाढीमुळे सिरियामध्ये इस्लामिक स्टेटचा पुन्हा एकदा उदय होण्याचा धोकाही वाढलाय। सिरियाच्या तेल क्षेत्रामध्ये भारताची दोन मोठी गुंतवणुकी आहेत। पहिली गुंतवणूक म्हणजे ONGC आणि IPR इंटरनॅशनल यांच्यामध्ये 2004 मध्ये करार झालेला होता। दुसरी गुंतवणूक म्हणजे सिरियामधील कॅनेडियन फर्ममध्ये ONGC आणि चीनच्या CNPCची 37% भागीदारी आहे। सिरियामधील तिश्रीन थर्मल पॉवर प्लांटच्या पुनर्रचनेसाठी भारताने 240 दशलक्ष डॉलर्सचं क्रेडिट देखील दिलेलं होतं। इतकंच नव्हे तर भारत मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करण्याची तयारी देखील करत आहे। या प्रकल्पात सिरियाचा समावेश आहे। आता सिरियामध्ये बरेच काही बदल होतील। तुर्की सिरियातील बंडखोर गटांसोबत होते। आता तुर्कस्तानचा तिथल्या राजकारणामध्ये मोठा प्रभाव असणार आहे हे मात्र उघड आहे। तुर्की आणि भारत यांच्यामधील संबंध अलीकडे थोडे मऊ होऊ लागलेले होते, पण आता सिरियातील राजकीय बदलांचा परिणाम मध्य पूर्वेतील भारताच्या संबंधांवरती देखील होऊ शकतो। बाशर यांचं सत्तेवरून जाणं हे भारतासाठी नुकसानदायी मानलं जात आहे, कारण तिथे एखादा कट्टरपंथीय शासक सत्तेवर आला तर भारताच्या उद्योग हितांना त्याचा धक्का लागू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।